उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस सकाळी 11 वाजता ठाकरे शरद पवार शाहू महाराज यांची घेणार भेट। त्यांच्यासोबत होणार बैठक, राज्यातील आणि देशातील विषयांवरती चर्चा। उद्धव ठाकरे दिल्लीच्या किती आहारी गेलेत हे सगळ्यांना समजतंय। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून दीपक केसरकरांची टीका। आज महाविकास आघाडीच्या बैठकीच्या आधी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार। किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा या संदर्भात काँग्रेस नेत्यांच्या बैठकीमध्ये होणार चर्चा। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आजपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली। सोलापूरमधून सुरुवात होणार तर नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे सोलापूर शहरातील शाळांना आज सुट्टी। मराठा बांधव सोलापूरमध्ये दाखल होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत। 14 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान सर्व 288 मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याची माहिती। मनोज जरांगेंना स्वतःला राजकारणात यायचं आहे की मराठा समाजाला आणायचं आहे हे त्यांनी स्पष्ट करावं। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची मागणी। यंदाच्या निवडणुकीमध्ये तुमचा राजकीय सुपडा साफ होणार। आघाड्या म्हणजे राजकीय दुकान आणि हेच दुकान आम्हाला बंद करायचंय। मनोज जरांगे यांचा राजकीय नेत्यांना इशारा। मराठा समाजाला आरक्षणाची माहिती असणाऱ्या व्यक्तींची गरज आहे। जरांगेंच्या चुकीच्या मागण्यांमुळे मराठा समाजाचं हक्काचं 50% आरक्षण गेलं। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा जरांगेंवर निशाणा। मनोज जरांगे जर टोकाची भूमिका घेत असतील तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ टोकाच्या भूमिकेवरती उतरेल। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी निवडणुका लढवाव्यात। जरांगेंसाठी ते चांगलं असेल। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। राजीव गांधी यांची जयंती मुंबईमध्ये साजरी करण्यात येणार। तसंच खासदार राहुल गांधी यांच्या सभेचंही आयोजन करण्यात येणार। सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतल्या नेत्यांची आज बैठक। राज्यातील कार्यरत 3105 विशेष शिक्षकांना सेवेमध्ये सामावून घेणार आणि केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय। पणन महासंघाच्या मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी खरेदीसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पणन महासंघाची माहिती। राज्यातल्या 16 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या। गृह विभागाकडून आदेश। मुंबईच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांची मुंबई रेल्वे पोलीस उपायुक्तपदी बदली। केरळ आणि आसाम राज्याला महाराष्ट्राकडून मदतीचा हात। केरळला 10 कोटी आणि आसामला 10 कोटी रुपये देण्याची महाराष्ट्र सरकारकडून घोषणा। काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून काहीतरी शिका। त्यांनी पंतप्रधानांना पळवून लावलं। आपण असं का करू शकत नाही? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केला वादग्रस्त प्रश्न। अकोल्यामध्ये शेतकरी सहविचार सभेमध्ये बोलताना राजू शेट्टी यांच्याकडून समृद्धी महामार्गावरती श्वेतपत्रिका काढण्याची मागणी। श्वेतपत्रिका काढली तर याचा लाभ कुणाकुणाला भेटला हे स्पष्ट होईल, शेट्टींचं वक्तव्य। जळगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी। जळगावच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र चौधरी यांची नियुक्ती। राष्ट्रवादीच्या 18 आमदारांच्या मतदारसंघामध्ये बंडखोरीची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याचा अंदाज। सत्तेमध्ये असणारा निजामी मराठा ओबीसींच्या आरक्षणावरती उठलाय। प्रकाश आंबेडकरांची सरकारवरती टीका। राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करू, ते नक्की आमच्यासोबत येतील, प्रसाद लाड यांचं वक्तव्य। राज ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांवरती दलित आदिवासी ओबीसींनी बहिष्कार घालावा। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं आवाहन। लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या विरोधकांना आलेली सूज, त्यांच्या वर्तणुकीतून माज आल्यासारखी दिसतीये। आशिष शेलार यांची विरोधकांवरती टीका।
उद्धव ठाकरेंचं सरकार आमदार गेल्यानं मानसिक संतुलन बिघडलंय. त्यांना रात्री स्वप्नामध्ये देवेंद्रजी आणि अमित शहा दिसतात. ठाकरेंची ग्रामीण भागामध्ये परिस्थिती बिकट. गोपीचंद पडळकर यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. ओबीसींना आरक्षण का आणि कशासाठी दिलं हे शरद पवारांनी स्पष्ट करावं. शांत बसणार असाल तर ओबीसी देखील पुढे महाराष्ट्रातील सर्व आमदारांचा पराभव करतील. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा. बीकेसीमधील सायकल ट्रॅकवरून लोढा ठाकरे वाद रंगण्याची शक्यता. बीकेसीमधील अन्य ठिकाणी सायकल ट्रॅक उभारा. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे MMRDA आयुक्तांना पत्र. रस्त्यांची रुंदी वाढवून वाहतूक कोंडी सुटणार नाही. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शास्त्रीय अभ्यास हवा. त्यामुळे सायकलिंग ट्रॅक तोडणं हे समस्येचं उत्तर नाही. आदित्य ठाकरे यांची एक्सवरून प्रतिक्रिया. आम्ही केलेली विकास कामं लोकांना दिसू नये असा लोढांचा हेतू आहे का? ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांचा सवाल. वर्धा विधानसभा लढवण्यास काँग्रेसकडून शेखर शेंडे इच्छुक. काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडे दिला अर्ज. यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. आनंदराव अडसूळ यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. वयोमानामुळे त्यांना आराम करण्याची गरज आहे. ते आम्हाला जसे ब्लॅकमेल करत होते, आता ते देशाचे गृहमंत्री यांचं नाव घेऊन ब्लॅकमेल करत आहेत. रवी राणा यांची आनंदराव अडसूळांवरती टीका. राज्यपालपदासाठी शिंदे गटाच्या आनंदराव अडसूळ यांचा महायुतीला अल्टिमेटम. 15 दिवसांमध्ये निर्णय न दिल्यास नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राला कोर्टात आव्हान देण्याचा इशारा. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटापैकी एक गट महायुतीमधून बाहेर पडण्याची शक्यता. विधानसभा तिकिटासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चढाओढ. बेस्ट बचाव आंदोलनाच्या मार्फत मुंबईमधील सर्व आमदारांना निवेदन देण्यात येणार. मुंबई महानगरपालिकेनं नव्या बस गाड्या विकत घेण्यासाठी बेस्टला लवकरात लवकर निधी द्यावा, नाहीतर डिसेंबर 2025 नंतरची बेस्टची सेवा बंद पडेल. बेस्ट बचाव समितीकडून भीती व्यक्त. सरकारने कायद्याच्या चौकटीमध्ये जेवढं आरक्षण देता येईल ते आरक्षण दिलंय. मात्र मनोज जरांगे यांनी आरक्षणावरती समाधानी नाही. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी खुशाल उमेदवार उभे करावेत, तो त्यांचा अधिकार. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. शरद पवार यांच्या पक्षाकडून अजित पवारांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट. अजित पवारांनी विधानसभेला उभं राहू नये, दिलेला शब्द पाळावा. शरद पवार पक्षाचा टोला. आपण जो उमेदवार देऊ तो निवडून द्या, तरच पुढे विधानसभेला उभं राहील, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली होती. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा सध्या भारतामध्ये मुक्काम. पुढच्या 48 तासांमध्ये युरोपमध्ये जाण्याची शक्यता. शेख हसीना पुढील 48 ते 78 तास भारतातच राहण्याची शक्यता. त्यानंतर त्या UK, UAE, युरोप किंवा अमेरिकेमध्ये जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा व्हिसा रद्द करण्याचा अमेरिकेचा निर्णय. हसीना यांना इंग्लंडमध्ये आश्रय मिळणं कठीण. बांगलादेशमधल्या घडामोडींवरती केंद्र सरकार लक्ष ठेवून. सर्वपक्षीय बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांची संसदेत माहिती. बांगलादेशच्या राष्ट्रपतींकडून संसद बरखास्त. देशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचा निर्णय. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी निवडणुकीमध्ये इतर राजकीय पक्षांना सहभागी होऊ देण्यास नकार दिला. त्यामुळे बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू झाला. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांचा आरोप. शेख हसीना यांचा मुलगा साजिब वाजेद यांनी बांगलादेशमधील हिंसाचारामागे विदेशी शक्ती आणि ISIचा हात ABP न्यूजशी केलेल्या विशेष बातचीतमध्ये केलं वक्तव्य. तुरुंगातून सुटलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांना त्यांचा पासपोर्ट मिळाला. खालिदा जिया उपचारासाठी ब्रिटन किंवा जर्मनीला जाऊ शकतात.
बांगलादेशामध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी भारतानं मदत करावी. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांचं वक्तव्य. भारताशी शत्रुत्व घ्यायचं नाही, युनूस यांच्याकडून भूमिका स्पष्ट. बांगलादेशमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा करणार. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. चिपळूणमध्ये शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा निर्धार मिळावा. पक्षाच्या हितासाठी आणि कार्यकर्ता टिकवण्यासाठी निवडणूक लढणार, चव्हाण यांचं वक्तव्य. माजी मंत्री बाळा भेगडे यांना धमकावल्या प्रकरणामध्ये मराठा मोर्चाच्या विनोद पोखारकर यांच्यावरती गुन्हा दाखल. भेगडेंनी जरांगेंसंदर्भात गंभीर आरोप केल्यानं दिली होती धमकी. निलेश लंके यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात केली दाखल. लंके यांना म्हणणं मांडण्यासाठी खंडपीठाची नोटीस. पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला. ईडी कायद्याला मान्यता देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाला निर्णयाला आव्हान देणाऱ्या पुनर्विचार याचिकांवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. न्यायमूर्ती CT रविकुमार, न्यायमूर्ती सूर्यकुमार, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या न्यायपीठाच्या समोर होणार सुनावणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुबार मतदारांनी स्वतःहून आपली नावं कमी करावीत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघात दुबार नावं असल्याची तक्रार. जिल्हाधिकाऱ्यांकडून नावं तपासण्याची मोहीम सुरू. पालघरमध्ये आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा. जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी. नांदेडच्या कंधार तालुक्यातील आश्रमशाळेमध्ये काही विद्यार्थ्यांना विषबाधा. वाशिम जिल्ह्यामधील प्रत्येक गावामध्ये मोफत दळण देण्याची योजना राबवणार. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचे ग्रामसेवकांना निर्देश. ठाणे महानगरपालिकेनं विक्रमी वेळेमध्ये केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या अर्जाची छाननी. पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी. क्रीडा आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांना सचिव म्हणून पदोन्नती. अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी या संदर्भातले दिले आदेश. छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला मंजुरी. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती. पक्षानं संधी दिली तर आपण संधीचं सोनं करू. उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांनी आपण विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहरातून इच्छुक असल्याचं केलं जाहीर. जळगावचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांनी सट्टा पेढीला दिली भेट. धरणगावमध्ये कशा पद्धतीनं खुलेआम सट्टा पेढ्या चालवल्या जात आहेत हे दाखवण्यासाठी दिली भेट. भंडाऱ्यामध्ये पोहोचली जातीनिहाय जनगणना करणाऱ्या मागणीला येऊन निघालेली मंडळ यात्रा. शहराच्या विविध मुख्य मार्गानं जय ओबीसीचा नारा देत निघाली बाईक रॅली. भाजपचे नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण. सिंधुदुर्गच्या मालवणमधील सर्जेकोट समुद्रामध्ये होडी खडकावरती आदळली. या घटनेमध्ये होडीचं मोठं नुकसान. मासेमारीसाठी होडी गेली असताना घडली घटना. रायगडमधील करंजा येथे समुद्रामध्ये पडून खलाशाचा मृत्यू. मासेमारीसाठी पूर्वतयारी करताना बोटीवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती. ड्रायव्हर नसताना 4 चाकी उलट्या दिशेनं धावले. पुण्याच्या हडपसरच्या वैदुवाडी उड्डाण पुलावरची घटना. महानगरपालिकेच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्तीची ही 4 चाकी असल्याची माहिती. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली या परिसरात पावसाची हजेरी. सिंधुदुर्गमधील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस.
रत्नागिरीच्या खेडमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर. मागच्या 5 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं काल सायंकाळी भंडाऱ्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणामध्ये गारवा. पंढरपूरमधील चंद्रभागेच्या पुराचं पाणी शिरढोण परिसरामध्ये शिरलं. नदीकाठच्या भागातील शेतातही पुराचं पाणी शिरलं. पाण्याचा जोर उतरू लागल्यानं आता पाणी पातळी घटण्यास सुरुवात. राजस्थानच्या टोंकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचलं. सततच्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती. ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये महिला कुस्तीपटू विनेश फोगाट विजय. क्युबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझवरती 5-0 केली मात. विनेश फोगाटसाठी राहुल गांधींची खास पोस्ट. विनेशला रक्ताच्या अश्रूने रडवणारी संपूर्ण सत्ता व्यवस्था भारताच्या शूरकन्येच्या समोर कोसळल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे सरकारवरती टीका. ऑलिम्पिकमध्ये आज पुरुषांच्या 3000 मीटर स्टिपल चेस्ट स्पर्धेची अंतिम फेरी. भारतीय ॲथलीट अविनाश साबळे यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष. गोल्डन बॉय नीरज चोप्राची ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये धडक. पात्रता फेरीमध्ये पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर्स अंतरावरती भालाफेक करण्याची बजावली कामगिरी. ऑलिम्पिकच्या उपांत्य सामन्यामध्ये भारतीय हॉकी संघाचा जर्मनीकडून पराभव. कांस्य पदकासाठी आता नेदरलँडशी होणार लढत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.